नमस्कार मंडळी, रोहिणी होम किचनमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे। रेसिपी बघून तुम्हाला कळलंच असेल आज कसली रेसिपी शेअर करते। तर इथे मी लस्सी आणि मँगोची लस्सी अशा दोन रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तुम्ही जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतील। तर चला वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 2 मीडियम साईजचे आंबे घेतलेले आहेत, त्यांना छान धुवून घेतलं आहे आणि आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे। आंबा हा शक्यतो गोडच घ्यावा, म्हणजे आंबट किंवा कच्चा आंबा नाही घ्यायचा आहे, आपल्याला पिकलेलाच आंबा घ्यायचा आहे। याने लस्सीची टेस्ट जी असते ती खूप छान लागते। आणि या आंब्याच्या आपण फोडी करून घेणार आहोत। आंब्याच्या फोडी आपल्याला मिक्सर जारमध्ये टाकून घ्यायचे आहेत। इथे मी 2 आंब्यांचा वापर करून घेणार आहे। दोघं आंब्यांचा आपल्याला फोडी किंवा पल्प यामध्ये टाकून घ्यायचा आहे। आंब्यांचा पल्प काढल्यानंतर यामध्ये 3 ते 4 चमचे मी दही टाकून घेतलं आहे आणि एक अर्धी वाटी साखर घेतलेली आहे। दही घट्ट आणि फ्रेश घ्यायचे आहे। साखरेचं प्रमाण मी कमी घेतलं आहे कारण आंबा गोड असतो, त्यामुळे तुम्हाला अधिक गोड आवडत असेल तुम्ही घेऊ शकता। आणि हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे आणि झाली आपली तयार मँगो लस्सी। यामध्ये मी थोडे मँगोचे तुकडे टाकून घेणार आहे, आंब्याचे काप आणि थोडी काजू बदामाचे काप गार्निशिंगसाठी वापरलेले आहेत। तुम्ही पाहू शकता किती मस्त आहे, बघता क्षणी खावीशी वाटणारी अशी मँगो लस्सी तयार झालेली आहे। तुम्ही सुद्धा सीझन आहे तोपर्यंत एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला देखील आणि मुलांना देखील खूप आवडणार आहे। आता इथे आपण लस्सी कशी बनवायची ते बघून घेऊया। इथे मी दही घेतलेलं आहे, त्यामध्ये साखर 1 वाटी आहे। दही फ्रेश घेतलं की साखर कमी लागते, आंबट दही असेल तर साखरेचं प्रमाण वाढवून घ्यायचं। आणि हे मिश्रण आपण मिक्सरमधून फिरवल्यानंतर लस्सीवर आपण मलाई टाकायची आहे आणि काजू बदामाचे काप टाकून घेतलेत आणि तयार झाली आपली लस्सी आणि मँगो लस्सी तयार। तुम्ही पाहू शकतात किती सुंदर दिसते। ही लस्सी अगदी 1 नंबर बनली होती, खूप छान आणि खूप टेस्टी। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि अशाच नवीन रेसिपीज बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे नवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील। रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर, कमेंट नक्की करा। भेटूया पुन्हा अशा छान रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।